एक खूप छान गोष्ट मला समजली, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर एक माणूस असतो काय, आणि त्याच्याकडं थंडीसाठी वापरायचा एक सुंदर असा एक कोट असतो, आणि तो कोट घातल्यानंतर आजूबाजूची माणसं त्याची खूप प्रशंसा करत असतात. त्यामुळं तो आणखीनच खुश असतो. एक दिवस काय होतं, तो घरी येतो, कोट काढतो, व्यवस्थित हँगरला लावून कपाटामध्ये अडकवून ठेवतो. तर तो कोट आजूबाजूच्या पडलेल्या कपड्यांना एक दिवस काय म्हणतो की बघा, मी माझ्या मालकाचा किती प्रिय आहे, माझा मालक मला घातल्यानंतर खूप खुश असतो. इतर लोक सुद्धा त्याची खूप प्रशंसा करतात. दिवसामागून दिवस जातात, महिने सरतात, ऋतू बदलतो, थंडी संपून उन्हाळा येतो. साहजिकच थंडीत वापरायचा कोट तो माणूस एका चादरीमध्ये गुंडाळून कपाटाच्या खालच्या कप्प्यामध्ये त्याला ठेवून देतो. तर गोष्ट छोटी आहे, पण त्याचा अर्थ खूप गहन आहे. तर माणूस आयुष्यात बऱ्याच नात्यांबरोबर जोडलेला असतो, मग ते प्रोफेशनल असेल किंवा पर्सनल असतील. पण जोपर्यंत त्या नात्यात एक स्वार्थ आहे तोपर्यंतच ते रिलेशन असतं. एकदा का तुमच्या नात्यामधला स्वार्थ संपला, तुम्ही एखाद्याकडनं ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाली की तुमची किंमत शून्य व्हायला वेळ लागत नाही. तर या दुनियेत एकमेव अशी गोष्ट आहे जी तुमच्याशी प्रामाणिक आहे, ती म्हणजे तुमची हेल्थ, तुमची इनर हेल्थ आणि तुम्ही स्वतः. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगलं पाहिजे, कारण ती एकमेव गोष्ट, ती एकमेव व्यक्ती आहे जी फक्त तुमच्या सोबत असते. तुमच्या वाईट काळात, तुमच्या चांगल्या काळात, प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतः तुमच्यासोबत असता. त्यामुळं जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाचं ऐकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनासारखं आयुष्य जगणार नाही. काय पटतंय ना?